दोन प्रतिदियश खेळाडू. एका बाजूला जर पाहायला गेलं तर व्यावसायिक संघ, एका बाजूला गावदेवी गावठाण संघाचा खेळाडू करण मडवी आणि दुसऱ्या बाजूला मयूर वाघमारे आदर्श पनवेल संघाचा खेळाडू ॲज अ प्रोफेशनल. पहिलाच बॉल, ही लढाई मात्र फार इंटरेस्टिंग असणार आहे. पहिलाच बॉल यावेळेस मात्र करण मडवीसाठी निर्धाव खेळावा लागला. चांगली सुरुवात झाली. मागच्या मॅचमध्ये सुद्धा मयूर वाघमारेनं चांगलं षटक हाताळलं होतं आणि त्याचा परफॉर्मन्स खूपच दमदार राहिला आहे. राईट अराउंड विकेटनं करणसाठी हा बॉल. इथे मात्र पाहायला गेलं तर पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय. थोडासा बाउन्सर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. खूप वेगवान बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळाला, पण तो अपेक्षेपेक्षा जास्त उसळी असल्या कारणानं पंचांनी मात्र इथे नो बॉलचा इशारा दिला. त्यामुळे नेक्स्ट बॉलवर आता मात्र करण मडवी काय करणार. यंदाच्या हंगामामध्ये मात्र अफलातून फॉर्ममध्ये असणारा फलंदाज करण मडवी समोरच्या दिशेमध्ये यावेळेस मात्र स्ट्राईक केलाय. इथे झेल तर सुरेख घेतलाय, परंतु फ्रीटचा बॉल आहे. अफलातून झेल, काय लाजवाब झेल स्वीकारलाय. लाजवाब अप्रतिम झेल. जरी नो बॉल असला तरीही नक्कीच याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मयूर वाघमारे पुन्हा एकदा सज्ज होतोय. करणसाठी यावेळेस मात्र थोडासा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल ऑफ स्टंप लाईनवरून सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता आकाश तारेकर आपण पाहतोय यष्टांच्या मागे. चांगली षटक आतापर्यंत हाताळलं जात आहे. धावसंख्या आपण पाहतोय ती 3 या आकड्यावर, 3 रन्स ऑन बोर्ड. तीन ओव्हरची मॅच. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. अचूक लाईन आणि लेंथवर थोडेसे व्हेरिएशन्स आपल्याला तुम्हाला पाहायला सातत्यानं मिळतील आणि म्हणूनच पाहायला गेलं तर प्रभावी मारा हे प्रत्येक स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा षटकं मयूर वाघमारे टाकत असतो तेव्हा सातत्य त्याच्यामध्ये पाहायला मिळतंय. आणि करण मडवीसारख्या दिग्गज फलंदाजाला त्यानं बांधून ठेवलं. तर सरळ त्याच्या हातामध्ये बॅट्समन आउट होईल. लागलेला हा जोरदार झटका सती. दुसरा करण मडवी यावेळेस मैदानामध्ये येतोय. चिरले संघाचा हा खेळाडू आहे, ॲज अ आयकॉन म्हणून खेळतोय. आज सतीश स्मृती गावठाण संघाकडच्या मॅचमध्ये फक्त 9 धावा झाल्या होत्या. त्यामुळे या मॅचमध्ये जो जास्त धावा करेल 9 पेक्षा आणि जो जिंकेल त्याला बाय असणार आहे पुढच्या मॅचमध्ये. त्यामुळे त्यासाठी सुद्धा ह्या दोनही संघांसाठी सामना महत्वाचा आहे. त्यामुळं सतीश स्मृती गावठाण की पार्वती मेडिकल स्टोअर पारगाव या दोन संघांमध्ये बाय मिळणार हे निश्चित होईल जर 9 पेक्षा जास्त धावा झाल्या तर. आकाश तारेकर हा बॉल यावेळेस कनेक्ट जरूर झालाय. आउटसाइड ऑफ स्टंप होता, त्याला दिशा दिले कबर पॉइंटला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगानं येतोय राज. त्या ठिकाणी एकच धाव येईल, सिंगल 4 रन्स. खूप चांगलं आयोजन. रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा यंदाच्या हंगाम जर पाहिला तर पनवेल तालुक्यामध्ये फारच कमी. त्यामधली ही मोठी स्पर्धा निळकंठेश्वर उलवे आणि जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी यांच्या संयुक्त विद्यमानानं रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. अमरजी बात्रे असतील, निलेशजी खारकर असतील, फार मोठं सहकार्य. त्याचप्रमाणे तेजसजी मात्रे फार मोठी मेहनत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांनी घेतले आणि नक्कीच एक दैदिप्यमान आयोजन या रबर बॉल पावसाळी क्रिकेटच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांनाच पाहायला मिळतंय. ऑन ड्राईव्ह केला यावेळेस मात्र. इथे दुसरी रन मात्र कंप्लीट. आणखीन एक मोठी स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल जी रजनी स्पर्धा असेल. निळकंठेश्वर उलवे आणि जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी. इथे थोडीशी चान्स होती. सुमित होता यष्टांच्या मागे. त्या ठिकाणी निर्धाव चेंडू मात्र जाणार आहे. स्कोर जर पाहिला तर पूर्णपणे रिस्ट्रिक्ट केलाय. आतापर्यंत 7 धावा झाल्यात, परंतु
त्यावेळेचा बॉल इथे मात्र सरळ शरीराचा वेध घेणारा जमत नाही. जर विचार केला तर वेगानं बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय आकाश. आणखीन एक निर्धाव चेंडू प्रथमेश मात्रेसाठी सरप्राइझिंग असेल, कारण एवढा प्रचंड वेगानं मात्र बॉल येतोय, त्यामुळे टाइम करणं फार कठीण होऊन बसलंय. आणि यावेळेचा हा फटका समोरच्या दिशेमध्ये अगदी लॉंग ऑफ शॉप वरतून या षटकाराच्या साहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचले ती 13 या आकड्यावर. म्हणजे हे निश्चित झालंय या सामन्यामधील विजेत्या संघाला पुढच्या फेरीमध्ये बाय मिळणार. हे मात्र निश्चित झालंय या षटकाराच्या मदतीनं. धावसंख्या 13 या आकड्यावर. त्यामुळं अगदी पहिली मॅच जिंकून आराम करणारा संघ जो होता विनोद स्पोर्ट्स गावठाण संघ, सकाळच्या सत्रामध्ये पहिली मॅच खेळणारा, त्या संघाच्या कॅप्टनला मी अगोदरच विनंती करेन आपण नाणेफेकीसाठी यायचंय. आणि अर्चित एंटरप्राइजेस सावळे आपण सुद्धा या, कारण या दोन टीम्स मध्ये मात्र नाणेफेक संपन्न केली जाईल. तिसऱ्या फेरीतील सामना असेल विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि अर्चित एंटरप्राइजेस सावळे, कारण विद्यमान स्थितीमध्ये असणाऱ्या सामन्यामध्ये बाय मिळणार हे निश्चित झालंय. तर 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर फलकावर धावा लागल्यात त्या 14 धावा. 14 रन्स 11 धावा दिले आकाश तारेकरनं. आणि आता मात्र पुन्हा एकदा पाचारण करण्यात आले राजला. ज्या राजनं मात्र अगदी राजासारखी मी तर म्हणेन ज्या पद्धतीनं त्यानं गोलंदाजी टाकली होती आणि धावा डिफेंड केल्या होत्या वाकण संघाच्या विरोधामध्ये, मात्र पहिल्या मॅच मध्ये याच गोलंदाजानं सामना आपल्या बाजूने फिरवला होता. त्या राजकडे ही पुन्हा एकदा कमान दिली जाते आकाश तारेकर कडवी. तिसऱ्या षटकामध्ये जर विचार केला तर धावा कराव्या लागतील. प्रथमेश मात्रे त्याच्यामध्ये पूर्णपणे क्षमता आहे. दुसऱ्या बाजूला चिर्ले संघाचा यंगस्टार खेळाडू करण मडवी ॲज अ आयकॉन. आणि या दोनही आयकॉन खेळाडूंवर खऱ्या अर्थानं नजर असेल. आज आपल्याला या सतीशमध्ये गावठाण संघामध्ये आयकॉन म्हणून का घेतलंय हे दाखवण्याची खऱ्या अर्थानं आता वेळ आले. नो बॉलचा इशारा येतोय. अंपायर निशांतजी मात्रे यांचा दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये अतिशय मोलाची भूमिका निभावतात ते जय पवार सर कल्याण. एकेरी धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 रन्स 16 या आकड्यावर. राईट आर्म राऊंड विकेटनं प्रथमेश मात्रेसाठी नाईट डिलिव्हरी सोडून दिला. यावेळेस मात्र बॉल लेफ्ट केलाय. काय मित्र म्हणे जजमेंट होते आणि आतापर्यंत विचार केला तर एकही चेंडू संपलेला नाहीये आणि 5 धावा खर्च केल्या. 22. नेक्स्ट मॅच असेल एका बाजूला विनोद स्पोर्ट्स गावठाण त्या संघामधून दिघोडे गावची सुपरस्टार जोडी खेळते. छोट्या मोठ्या हे 2 आयकॉन खेळाडू खेळतात. आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर अर्थातच अर्चित एंटरप्राइजेस सावळे. आणखीन एक बॉल सोडून दिलाय. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल, ऑब्व्हियसली व्हाईट बॉल. यावेळेस मात्र इशारा करतात अंपायर्स. इथे थोडीशी डोकेदुखी वाढवले या अवांतर धावेनं. पारगाव संघाचे पाठीराखे सुद्धा म्हणत असतील की बाबा रे लिगल डिलिव्हरीनी धावा आल्या तर काही हरकत नाही, परंतु निदान तू एक्स्ट्राजवर तरी कंट्रोल ठेव. आणि तेच चुका मात्र राज या ठिकाणी करतोय. यावेळेचा चांगला बॉल होता लाईन लेंथवर. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्राधान्य आकाश तारेकरकडे थ्रो, परंतु तोपर्यंत मात्र प्रथमेश मात्रेने धाव कंप्लीट केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल या दोन्ही बॅट्समन मध्ये. आणि या 2 धावांच्या बरोबरीने मात्र धावसंख्या 25 या आकड्यावर. 25 रन्स. अर्चित एंटरप्राइजेस सावळे संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. विनोद स्पोर्ट्स गावठाण संघ पहिली मॅच खेळला या स्पर्धेमधील आणि त्यानंतर निवांत बसलेत, त्यामुळे थोडीशी विश्रांती घेत असेल. परंतु आपण या लवकर थोडंसं वॉर्मअप करा, कारण बराचसा खंड पडलाय सकाळपासून. राज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेचा हा बॉल बॅटची एज घेऊन जातोय अगदी शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. आकाश तारेकर त्या ठिकाणी वेगानं इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु आता मात्र विकेट गेली तरी चालेल, परंतु आम्हाला ही धाव घ्यायची आहे. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे, स्मार्ट. आणि आता मात्र चौकार षटकार जरी नसले आले तरी या ओव्हर्स मध्ये ज्या धावा हव्या होत्या सतीश स्मृती गावठाण संघाला त्या धावा मात्र मिळवल्यात. आतापर्यंतचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 28 या आकड्यावर. 28 रन्स. ज्या ठिकाणी 2 ओव्हर्स नंतर फक्त 14 धावा होत्या, परंतु राजनं मदतच केली असं म्हणावं लागेल ती सतीश स्मृती गावठाण संघाला. 3 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे.
अजून थोडीशी डोकेदुखी जरूर असेल पारगाव संघासमोर. हे 3 चेंडू कधी संपतील. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेमध्ये रोहितच्या डोक्यावरून चाललाय षटकार. आणि हीच भीती होती आकाशच्या मनामध्ये. आणि इथे मात्र बऱ्याच अवधीनंतर एक मोठा फटका पाहायला मिळाला. करण मडवीच्या बॅटमधून. चिर्ले संघाचा खेळाडू आहे परंतु आपली गुणवत्ता मात्र सादर करतो या मैदानावर. आणि या षटकाराच्या सहाय्याने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती 34 या आकड्यावर. जे हवं होतं मी तर म्हणेन ही धावसंख्या मात्र जी मनामध्ये असेल सतीश स्पोर्ट्स गावठाणच्या ती मात्र उभारली जाते आतापर्यंतचा विचार केला तर. यावेळेचा बॉल शरीराचा वेध घेणारा. इथे मात्र थोडासा अंदाजच आला नाहीये करण मडवी या फलंदाजाला. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. सिंगल धावेनं धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 या आकड्यावर. आतापर्यंत 21 धावा खर्च केल्यात राजनं. परंतु या बॉलवर एखादा मोठा फटका जर बसला तर पाहायला गेलं तर पहिल्या 2 ओव्हरची मेहनत थोडीशी व्यर्थ जाऊ शकते. कारण वाकणे संघाची मॅच जर पाहिली असेल तर शेवटचं षटक ज्या षटकामध्ये लांबलेलं षटक होतं, एक्स्ट्राज दिल्या होत्या आणि 25 धावा दिल्या होत्या. आणि ते षटक त्यांच्या अंगलट हुक करण्याचा प्रयत्न यावेळेस प्रथमेश म्हात्रेचा. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल चालला. स्क्वेअर लेगला कमलाकर मामा पोहोचणार. थ्रो येणार तोपर्यंत आकाश तारेकरने सुद्धा चुकी केले कलेक्शन मध्ये. तिसरी धाव 4थ्या धावेसाठी नॉट पॉसिबल. फलंदाजाला मात्र क्रीज सोडावी लागेल. तसंही इनिंगचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 38 धावा. 14 धावा होत्या, 24 दिल्या त्या राजनं. आणि आता मात्र 39 कराव्या लागणार. मागच्या मॅच मध्ये योगेश पवार सारखा दर्जेदार खेळाडू 0वर आउट झाला होता. सुमित दोंगडेंनी फक्त 1च धाव केली होती. आकाश तारेकरनी सुद्धा आपली छाप पाडली नव्हती. त्यामुळे या 3 स्टारवर मात्र या मॅचची मदार असणार आहे. दिलेल्या गोलंदाजीतल्या धावा आता मोमेंटम मिळालाय तो सतीश स्मृती गावठाण संघाला. कारण ज्या पद्धतीनं आता मात्र करण मडवी आणि प्रथमेश म्हात्रे मैदानाच्या बाहेर गेलेत, एक वेगळी ऊर्जा आता मात्र त्यांच्याकडे सुद्धा असणार आहे. त्यामुळे थोडासा दबाव जाणवतोय. जर पारगाव संघाचे क्षेत्ररक्षक आपले सगळ्या खेळाडूंचे चेहरे आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून, थोडंसं टेन्शन आहे प्रत्येक चेहऱ्यावर. जरी स्कोर थोडासा चेसेबल जरी असला तरी तो टेन्शन जो मोमेंटम गावठाण संघाला मिळालाय त्याचं टेन्शन मात्र इथे जरूर आपल्याला पाहायला मिळते. परंतु काय घडणार. पार्वती मेडिकल स्टोअर्स पारगाव संघ हा सामना जिंकू, कारण यानंतर त्यांना बाय मिळू शकते हा सामना जिंकला तर. परंतु सतीश स्मृती गावठाण संघच्या पद्धतीनं मात्र शेवट त्यांचा चांगला झालाय आणि त्याच शेवटाने मात्र चांगली सुरुवात झाली आकाश टकले अँड कंपनीची. तर नक्कीच वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं आणि एक चांगला रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळेल हे मात्र निश्चितच. अंडरग्राउंड आहे तो. शॉपर स्टॉप मध्ये कसं जायचं बाहेर. बॉल मध्ये एंट्री केली का लेफ्ट साइडला पहिला जिना लागतो तो. त्या जिना खाली जिना आहे ना, मग खालीच आहे ना तो. तुला त्या गेटने कशाला बोलवतो डायरेक्ट बिग बाजारला गेला. ते बिग बाजार मध्येच आहे ना, बिग बाजार आहे. ते 39 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून मैदानामध्ये मात्र सलामीवीर दाखल झालेत. एका बाजूला आपण पाहतोय मिस्टर परफेक्शनिस्ट आपण म्हणूया, महाराष्ट्राकडून खेळणारा रणजी प्लेयर योगेश पवारला आपण पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर, बायकर मॅन म्हणून प्रसिद्ध. परंतु 39 धावा मात्र कशा पद्धतीने होणार हे ऐकण्यासाठी आपण मात्र मायक्रोफोनवर वळणार आहोत रोशनजी पाटील तारा यांच्याकडे. विनोद स्पोर्ट्स गावठाण संघ आपण या लगेच टॉससाठी, कारण बऱ्याचशा आपण विनवण्या केल्यात.
विनोद स्पोर्ट्स गावठाण संघ आपण लवकरात लवकर या. सतीश स्मृती गावठाण आणि पार्वती मेडिकल स्टोअर्स पारगाव या दोन संघादरम्यान ही लढत. जो संघ विजेता असेल त्याला मात्र बाय मिळमध्ये शेवटचा सामना खेळला आजच्या दिवसातला. त्यामुळे हा सामना भरपूर महत्त्वाचा आहे. मी विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमच्या संघनायकाला इथे विनंती करतो आपण लगेचच टॉससाठी यावं. एका बाजूनं सावळे अर्चित एंटरप्राइजेस सावळे टीमचे संघनायक देखील इथे अवेलेबल आहेत. तर फर्स्ट ओव्हर यावेळेस तुम्ही पाहताय करण मडवी हा चिर्ले गावाचा आहे, जो आयकॉन खेळाडू आहे या टीमचा. आणि या समोर मात्र तुम्ही पाहता अतिशय अनुभवी आणि परिपक्व असा खेळाडू योगेश पवार. पहिल्या सामन्यामध्ये पहिल्याच बॉलवरती आऊट झाला, मग तो या सामन्यामध्ये एक मोठी जबाबदारी स्वीकारण्यासाठी हा खेळाडू तयार झाला आहे. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल. यावेळेस मात्र आक्रमण केलं, मोठा फटका डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय, सीमारेषा पार हा षटकार. मी पहिल्यांदा उल्लेख केला मागच्या सामन्यामध्ये पहिल्या बॉलवरती बाद जरूर झाला, परंतु या सामन्यामध्ये मोठी जबाबदारी स्वीकारण्यासाठी हा खेळाडू देखील तयार झाला आहे. बडे मॅच का बडा खिलाडी म्हणून या खेळाडूला देखील ओळखतात आणि तो तीच कामगिरी याच्या माध्यमातून होत असताना ओव्हर द विकेट करण. पुन्हा एकदा मोठा फटका, अफलातून फटकेबाजी, बॅक टू बॅक दुसरा षटकार. योगेश पवार ऑन फायर, जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स तुम्ही पाहता या ठिकाणी योगेश पवारच्या माध्यमातून. ग्रामीण क्रिकेट आम्ही खऱ्या अर्थानं पेन चिंचपाड संघाकडून खेळताना योगेश पवार यांना नेहमी पाहिलं, पण आज आयकॉन म्हणून एक मोठी जबाबदारी आणि त्यांच्या बॅटमधून लगातार 2 षटकार आले. करण मडवीला मात्र विचार करावास भाग पाडलाय. यावेळेस करण मडवी कमबॅक करेल का हा देखील प्रश्न पडला असेल गावठाण टीमच्या समर्थकांना. थोडेसे शफल झाले आणि त्यानंतर मात्र बॅटला एज लागून बॉल चालला बॅकवर्ड क्षेत्राकडे. एक सिंगल रन मात्र ॲड होईल, ती म्हणजे टीमच्या स्कोअर कार्डमध्ये पार्वती मेडिकल स्टोअर्स टीमची धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती बिनबाद 13 धावा. लेदर क्रिकेटमध्ये देखील खूप चांगला प्रवास राहिला योगेश पवार यांचा आणि आता मात्र त्याचा थोडासा चांगला ॲडव्हान्टेज रबर बॉल या फॉर्मॅटमध्ये देखील त्यांना मिळतोय, कारण प्रॉपर टायमिंग करण्यामध्ये त्यांना नक्कीच यश मिळालं. आकाश तारेकरसाठी हा बॉल तुम्ही पाहताय ऑन साईडमध्ये फटका खेळून काढला, शॉर्ट मिड विकेटला स्वतः करण मडवी बॉलपर्यंत पोहोचेल तोपर्यंत दोन्ही खेळाडूंनी सहजगत्या 2 धावा पूर्ण केल्या. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंमध्ये. एका बाजूनं अतिशय अनुभवी आणि परिपक्व खेळाडू तर दुसऱ्या बाजूनं मात्र पारगाव टीमची रन मशीन. हे 2 खेळाडू तुम्ही पाहता. आकाश तारेकर देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक चांगला त्यांच्यामध्ये तालतंत्र जुलताना देखील तुम्हाला या धावांमध्ये पाहायला मिळाला. करण मडवीला मात्र कमबॅक करावा लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बराच काळ चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय आणि इथे मात्र आकाश तारेकरच्या पारीचा अंत. करण मडवी जो गावठाणचा संघनायक आहे त्यांनी मात्र हा झेल कॅरी केला आणि पहिला धक्का बसला तो म्हणजे पार्वती मेडिकल स्टोअर्स पारगाव टीमला. फलंदाज बाद होतोय आकाश तारेकर. 15 धावसंख्येवरती आकाश बाद झाला. त्यानंतर मात्र सुमित मैदानाच्या आतमध्ये चाललाय. 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू सुमित डोंगडे यावेळेस मात्र मैदानामध्ये दाखल होईल. नेहमी धावांसाठी भुकेला असणारा पारगाव संघाचा हा तारणहार खेळाडू सुमित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्या आहे 15, 39 धावा करायच्यात. अजूनही मोठा प्रवास, 24 धाब्याची गरज असेल ती म्हणजे येणाऱ्या काही बॉलमध्ये पारगाव टीमला. तर एका बाजूने 24 धावा रोखायच्यात त्या म्हणजे गावठाण संघाला. ओव्हर द विकेटचा बॉल, अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू, 1+1 अशा 2 धावा मात्र मिळतील बोनसच्या स्वरूपात त्या म्हणजे पारगाव संघाला. जो खऱ्या त्यानं विकेटचा जो स्पॉट आहे आपण पाहिला आज सातत्याने त्या स्पॉटला जेव्हा चेंडू आदळतो तेव्हा मात्र अतिरिक्त बाउन्स मिळताना पाहिला आणि अनेकदा नो बॉल देखील पाहायला मिळेल त्या क्षेत्रात. ओव्हर द विकेट यावेळेस देखील खूप वेग होता आणि त्यानंतर मात्र बॅटला एज लागून सरळ शरीरावरती आदळणारा हा चेंडू आणि 1 धाव मात्र मिळाली, ती म्हणजे या ठिकाणी नक्कीच तुम्ही पाहताय पार्वती मेडिकल स्टोअर्स पारगाव टीमला एका धाब्याने संघ पुढे चालला. धावसंख्येत वाढ, धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 18 धावा आपण पाहतो धावफलकावरती. अजूनही येणारे 12 बॉल आणि आता 21 धाब्याची गरज. 12 चेंडू आणि 21 धाबा. चला विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमचे संघनायक आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. अंकुश टकले, सुनील टकले
दोन आयकॉन खेळाडू विश्वजित ठाकूर आणि अभिजित ठाकूर. तर आपला हा शेवटचा कॉल असेल. या ठिकाणी सावळे टीमच्या संघनायक इथे अवेलेबल आहेत. आपण प्लीज लवकरात लवकर या टॉससाठी. सेकंड ओव्हर बॉलिंग मार्गवरती मात्र गोलंदाज तयार होतील. भूषण धामापूरकर हा गोलंदाज यावेळेस मात्र सेकंड ओव्हर फेकेल. दुसरं षटक फेकण्यासाठी तयार होतं भूषण धामापूरकर. तर टॉस देखील होईल या ठिकाणी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉससाठी. विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमचे संघनायक आणि एका बाजूने सावळे टीमचे संघनायक. भूषणचा पहिलाच बॉल शॉर्टम पूल केलाय आणि बॉल चाललाय सरळ लॉंग लेग क्षेत्राकडे. पंचांचा इशारा आलाय. यावेळेस बॉल जातोय नियोजित क्षेत्राकडे. फक्त एक धाव मिळेल ती म्हणजे पारगाव संघाला. 19 धावा धावफलकावरती लागल्या. अजूनही 20 धाब्याची गरज. येणारे 11 बॉल आणि 20 धावा हे षटक भरपूर निर्णायक असेल. 11 चेंडू आणि आता 20 धाबा. टॉस देखील या ठिकाणी होतोय. मोठा फटका सुमितच्या बॅटमधून येतोय. ताकदीचा पुरेपूर वापर. 6 धावा मिळतील. त्यामध्ये पार्वती मेडिकल स्टोर्स पारगाव टीमला थोडस या ठिकाणी विजयाचा अंतर देखील कमी झालंय. 6 धावा आल्या त्यामुळे आता 14 धाव्याची गरज असेल येणाऱ्या काही बॉलमध्ये. ती म्हणजे पारगाव संघाला तर एका बाजूने 14 धावा रोखायच्या आहेत गावठाण टीमला. आणखीन एक मोठा फटका सुमितसाठी. फुल टॉस बॉल आणि त्यावरती केलेला हा प्रहार. बॉल चाललाय सरळ मिड विकेट सीमारेषा पार. 6 धावेसाठी षटकार. 8 धावेची गरज आहे येणाऱ्या काही चेंडूमध्ये पारगाव संघाला. मागच्या इनिंगमध्ये राजनं लांबलचं षटक फेकलं होतं त्यामुळे ॲडव्हान्टेज नक्की मिळालं होतं गावठाण टीमला. परंतु या सामन्यामध्ये संपूर्णपणे जबाबदारी स्वीकारत असताना सुमित डोंगरे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील मात्र ही षटकार हॅट्रिक पूर्ण केली आहे सुमित या फलंदाजानं. दुसरी षटकार हॅट्रिक असेल आजच्या दिवसामधली. वेल प्लेड सुमित. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी सुमितच्या माध्यमातून होत असताना आता फक्त 2 धाब्याची गरज आहे. ती म्हणजे विजयासाठी पारगाव टीमला. ओव्हर द विकेट. आणखीन एक मोठा फटका लॉंग ऑफ रिझन मध्ये बॉल चाललाय. करण मात्र यावेळेस झेल कॅरी केला आणि अजून एक धक्का बसला तो म्हणजे पारगाव टीमला. सुमित मात्र या ठिकाणी बाद होतोय. फक्त 2 धाब्याची गरज. शॉर्ट बट स्वीट इनिंग मात्र साकारली आहे ती म्हणजे सुमित डोंगरे या फलंदाजाने. 3 षटकारांच्या आणि 2 षटकांचा खेळ देखील संपलाय. फक्त 1 धाब्याची गरज आहे विजयासाठी. ती म्हणजे पारगाव संघाला. आणि ही 1 धाव रोखेल का गावठाण संघ हा देखील प्रश्न पडलाय. परंतु इथे पारडं जड झालंय पारगाव संघाचं. तर मी विनंती करतो विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमला आपला जो काय निर्णय असेल आपण लगेच मैदानात ताबा घ्या. नेक्स्ट मॅच सावळे विपक्ष विनोद स्पोर्ट्स गावठाण. परंतु मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता सतीश स्मृती गावठाण संघ देखील झगडतोय मैदानाच्या आतमध्ये. फक्त 1 धाव करायचे पारगाव टीमला. यावेळेस मात्र हा विजयी फटका आणि या सामन्यामध्ये विजय संपादन केलं ते म्हणजे पार्वती मेडिकल स्टोर्स पारगाव टीमनं. आणि त्या टीमला बाय देखील मिळाली आहे. त्यामुळे आजच्या दिवसातील शेवटचा सामना केले पारगाव संघ. आणि एका बाजूने असेल विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि सावळे संघातून विजेता संघ. हार्ड लक सतीश स्मृती गावठाण टीम. तर सामनावीर ठरला या सामन्याचा सामनावीर मात्र हा देखील एक मोठा प्रश्न आहे. कारण मयूरनं चांगली गोलंदाजी केली आहे. 3 धावा देत एक गडी बाद केला. परंतु एका बाजूनं अतिशय विस्फोटक इनिंग साकारली. 4 चेंडूमध्ये षटकार हॅट्रिक पूर्ण करणारा सुमित ठरला या सामन्याचा मॅन ऑफ